नमस्कार मित्रांनो, उद्या मैदान होते आणि त्या मैदानामध्ये उद्या 20 पहिरे असे कोणते आहेत ते उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतील. उद्या कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान, त्या मैदानामध्ये आपण जाणार आहोत आणि त्या मैदानामध्ये बघणार आहोत कोणते नंदी मैदानामध्ये कोणकोणते नंदी आले आहेत. सगळ्या मुलाखती घेणार आहेत. बकासूरच्या मालकांची सुद्धा मुलाखत येईल, मथुरच्या मालकांची मुलाखत येईल, लखनच्या मालकांची मुलाखत येईल. सगळ्या मुलाखती जेवढ्या आहेत तेवढ्या घेऊन येईन उद्या. आणि सुरुवात करतोय 20 पहिरे कोणते आहेत ते. उद्या 1 नंबरचा पहिरा लखन, संभाजीनगरकरांचा लखन. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी असलेला हा लखन आपल्याला पळताना दिसणार आहे. स्वर्गीय पंढरशेठ फडके, दादा सरकार यांच्या सर्जासोबत, आणि ही जोडी उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. 2 नंबरचा पैरा आहे कोरेगावकरांचा महिब्या. अक्षय घोरपडे तसेच त्यांचे सहकारी जे आहेत त्यांचा जो आहे तो महिब्या आणि तो आपल्याला निमगावच्या सावकारसोबत पळताना दिसणार आहे. निमगावकरांचा सावकार आणि महिब्या ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. उद्याच्या मैदानामध्ये 3 नंबरचा पैरा सुभाष तात्या मांगडे यांचा महान भारत केसरी, सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आपल्याला पळताना दिसू शकेल. 101 सुंदर या नंदीसोबत हा कोसा दिसतो चंदी. हा सुंदर पेडगावचा 2 वेळा हिंद केसरीचा बहुमान असा मिळवलेला असा हा सुंदर 101 आणि सुंदर बॉस ही आपल्याला जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. उद्याच्या मैदानामध्ये 4 नंबरचा पैरा आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी असलेला सुंदर आपल्याला पळताना दिसेल. त्यांच्याच पक्षासोबत जो अंगापूरचा पक्ष आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये महान भारत केसरीच्या मैदानामध्ये फायनलचा प्रबळ दावेदार होताना राहिलेला सुद्धा असा जीवन ड्रायव्हरचा निनामचा सुंदर हा आपल्याला पळताना दिसेल. पक्ष अंगापूरकरांच्या पक्षासोबत ही जोडी चांगली पळेल. घरचा साज म्हणावं लागेल. आणि जीवन ड्रायव्हर अतिशय किंग मेकर आहेत आणि त्यांना माहिती आहे कुठला नंदी कुठल्या रानाला चालतो. खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा जोडीला. 5 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये सातारा गावचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलेला असा हा अक्षय मोरे गोडोलीकरांचा सातारा एक्सप्रेस हरिण उर्फ बलमा. आपला बलमा सगळ्या महाराष्ट्राचा लडका. हा बलमा आपल्याला पळताना दिसणार आहे. कोरेगावकरांचा भवानी याच्यासोबत. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोरेगावकरांचा भवानीसुद्धा चांगलाच आहे. नंदी टॉपच्या स्पीडनं पळतो. आणि सातारा एक्सप्रेस बलमा तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सांगायची काही गरज नाही. भवानी आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. 6 नंबरचा पैरा आहे विसापूरकरांचा कार्तिक. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे विसापूरकरचा कार्तिक जो आहे तो कशा पद्धतीनं पळतो, कशा पद्धतीचं स्पीड आहे त्याच्याकडे, आणि तो आपल्याला पळताना दिसू शकेल. साखरवाडीकरांच्या बावऱ्यासोबत चांगली जोडी आहे साखरवाडीकरांचा बावऱ्या, आणि ही जोडी कार्तिकची. खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना उद्याच्या मैदानासाठी. 7 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सतत गुलालाचा दोघेही बादशाह आहेत असे हे कारुंडेकरांची आन बान शाण असा हा चिक्या, आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल किरण आप्पा शालगाव कालगावकर, उत्तम शेटगवळी यांचा हिंद केसरी रैना आणि कारुंडेकरांचा चिक्या आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. ही जोड सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या दोघांच्याकडे लागलेलं आहे. गाडी कुठूनही लागू द्या, गाडी 100% फायनलमध्ये राहणार. आणि किरण आप्पांची उद्या मुलाखत घेऊ, 100% घेऊ. 8 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जी गाडी कुणाला मरत नाही ती गाडी मारण्याची धमक जी आहे ते मिलिटरी ऑप्शनकरांचा चित्रे आणि घरणिकीकरांचा राजा ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ही जोडी खूप दिवस झालं पळेल नाही, आणि ज्या ठिकाणी पळते त्या ठिकाणी रेकॉर्ड करतेच, आणि सगळेजण टॉपच्या पैऱ्यात आहेत म्हटल्यानंतर उद्यासुद्धा हीच जोडी टॉपच्याच पैऱ्यात येणार. सगळ्यांना महाराष्ट्राला लक्ष लागली ती हीच जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. 9 नंबरचा पैरा विठ्ठल नाना अजय शेट यांचा घरचा साज चिक्या आणि हरण्या. काय जोडी पळते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. जे थारचं मैदान झालं त्या थारच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले असे हे चिक्या आणि हरण्या. विठ्ठल नाना अजय शेट यांचा घरचा साज कशा पद्धतीनं पळते बघा, गाडी लय स्पीडनं गाडी पळते ही. 10 नंबरचा पैरा तस घरचा साज विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचा सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी तेजा आणि दिवाण्या. ही एक जोडी उद्याच्या मैदानामध्ये एक सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधेल, आणि लक्ष असं वेधेल की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मोठं मैदान असलं की ही गाडी फायनलला राहतेच. गाडी कुठनंही लागू द्या, पब्लिकनं लागू नये तरी आणि कुठूनही लागू द्या, काळ्या मातीच्या रानामध्ये चांगलीच पळते गाडी. आणि विठ्ठलांना स्वतः ड्रायव्हिंग करणार म्हटल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की कशा पद्धतीचं यांचं ड्रायव्हिंग असतं. उद्याच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तेजा आणि दिवाण्या तसेच विठ्ठलांना अजय शेट यांच्या सगळ्या नंदींना.
11 नंबरचा पैरा आहे रेठरेकरांचा राजा. मदनप्पांचा राजा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. गुलालाचा बेताज बादशाह आहे आणि तो मेठरेकरांचा राजा आपल्याला पळताना दिसेल. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या दावणीतला एक टॉपचा नंदी, तो म्हणजे आत्ता सध्याला एक चर्चेमध्ये असलेला महाराज याच्यासोबत पळताना दिसणार आहे. महाराज आणि रेठरेकरांचा राजा ही जोडी आत्ता एक कासार शिरंबे मैदानामध्ये पळली होती. गाडी पब्लिकने लागली होती, 2 नंबरला उतरली गाडी. परंतु असो, शेवटी गुलाल महत्त्वाचा असतो आणि उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला हीच जोडी पुन्हा एकदा दिसेल. त्याच जोशात, त्याच ताकदीने उद्याच्या मैदानामध्ये दिसेल जोडी. 12 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सागर शेठ कटरे घाणंदकरांचा जो घरचा साज आहे तो असा हा दुर्गा आणि गोकुळ ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. काय पळतोय हा दुर्गा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि गोकुळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. बकासूरसोबत एकदा पळायला होता आणि या डोळ्याचं पारणंच फेडलं होतं. लखन आणि चांदच्या जोडीचा पराभव यांनी केला होता. बकासूर आणि गोकुळ हाच जो गोकुळ आहे तो आपल्याला दुर्गासोबत पळताना दिसू शकेल. 13 नंबरचा पैर आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. मी सकाळीच एक नंदीची मुलाखत घेतली. मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा पब्लिकचा बादशाह, 3 फेऱ्याचा बादशाह असा हा भुंगा आणि भुंगासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे. कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह, 3 फेऱ्याचा बादशाह, महान भारत केसरीच्या मैदानामध्ये फायनलचा मानकरी असलेला, तसेच भारत केसरीच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी असलेला, अनेक हिंद केसरीचे किताब त्याच्या नावावरती असलेला असा हा मथुर 1001 आणि भुंगा ही जोडी आपल्याला पळताना उद्याच्या मैदानामध्ये दिसणार आहे. उद्या डोळ्याचं पारणं फेटणार आहे. उद्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते सगळ्यांचं मथुर आणि बकासूरवरतीच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला देतोय. 14 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरचा पैरा. बकासूर आणि सुंदर 11-11 समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा जो सुंदर 11-11 आहे हा आपल्याला पळताना उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल. हा सुंदर म्हणतो बकासूर आणि मल्हार, का माझं कन्फ्युजन असं होतं थोडंसं, काय समजलं थोडंसं. एक टॉपचाच पैरा उद्याच्या मैदानामध्ये 15 नंबरचा कंदूरचा राजा आणि कुमटेचा वजीर पळू शकेल. जरा हा पैरा थोडासा वाटतोय जरा प्रश्नचिन्ह उभं राहते, परंतु ही जोडी कधी नाही पळेल. पण मला वाटते ही जोडी जर पळेल तर 100% गुलाल मिळवेल. बघूया. 16 नंबरचा पैरा शाकीर पठाण यांचा घरचा साज राजा आणि सम्राट. खूप दिवस झाले गुलाल नाही, खूप दिवस झालं मैदानामध्ये फायनलमध्ये दिसत नाहीत. खूप दिवस झालं 1 नंबरचं बक्षीस जे 1 नंबरचा बहुमान या जोडीला मिळत नाही आहे. सम्राट एवढा नंदी टॉपचा असून सुद्धा गटाला कधी कधी मार खातोय. राजा एवढा मोठा करा झाला 82 लाखाचा, परंतु त्याला थोडंसं पैऱ्याला अडचण येते. एवढे मोठे नंदी असून सुद्धा शाकीर भांच्याकडे एवढी अडचण येते पैऱ्यांना. परंतु उद्या घरचा साज काळ्या मातीला चांगली जोडी पळते. उद्याच्या मैदानामध्ये हीच जोडी पाळावी असं वाटते मला. 17 नंबरचा पैरा शिरसवडीकरांची रायफल आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. शिरसवडीकरांची रायफल आपल्याला सिकंदर 81 सोबत कदाचित दिसू शकेल. बघूया सिकंदर 81 पळतोय का नाही, कारण की तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं रायफल 81चं निधन झालं. उन्हामुळे खूप लोक नंदींचे आत्ता एक प्राण गेलेले आहेत. त्याच्यामुळे सिकंदर 81 उद्या जर पळाला तर शिरसवडीकरांच्या रायफलसोबत दिसू शकेल. कदाचित दिसेल पण नाही, पण बघूया काय होते. 18 नंबरचा पैरा आहे मायनीकरांचा सम्राट. हा मायनीचा सम्राट जो आहे तो फलटणकरांचा लखनसोबत सोमा डायव्हर तरडपकर यांच्या नियोजनामध्ये पळणारा असा हा फलटणकरांचा लखन आणि मायनीकरांचा सम्राट ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. 19 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये थारचा मानकरी रायबाने आपल्याला पळताना दिसेल. शॉटगन मेहरबान ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. काय जोडी आहे, काय डोळ्याचं पारणं फेटणार आहे उद्या. सगळे टॉपचे आहेत, सगळे 1 2 3 नाही टॉपचे फक्त, पण बाकी सगळे टॉपचे आहेत. बघूया काय होतंय. 20 नंबरचा पैरा सुंदर 11-11 आणि सचिन बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक टॉपची जोडी आहे. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीने ही सुद्धा जोडी पळू शकेल. आता हे माझे 20 पैरे होते. तुमचेसुद्धा पैरे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. परंतु हे पैरे जवळपास फिक्सच वाटते तुम्हाला, तरी काय घडेल काय सांगू शकत नाही. आणि उद्या सकाळी 6 वाजता मैदानामध्ये दाखल होतं आहे आणि 6 वाजता मैदानामध्ये कोणकोणती नंदी आली ते दाखवणार. 7-7:30पर्यंत व्हिडिओ येईल आपला. आणि सगळ्यांनी जेवढे फॅन्स आहेत तेवढ्यांनी या आपल्याला भेटा. आणि खरंच काम चांगलं वाटत असेल तर मला बक्षीस पाठवू शकता. 9561119940वर गुगल पे फोनपे करा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि खूप लोकांनी प्रतिसाद, खूप लोकांनी प्रेम दिलं. असंच प्रेम कायम ठेवा.
आणि असंच तुमच्यासाठी काम करेन. धन्यवाद.